नमस्कार. माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज रत्नागिरी ते बावनदी या दरम्यानचा रस्ता, त्याचे काम कुठपर्यंत आले आहे त्याचा आपण एक आढावा घेणार आहोत. मिऱ्या नागपूर हायवे म्हणजेच नॅशनल हायवे 166 या रस्त्याचे हातखंबा तिठा या गावापर्यंतचे काम किती झाले आहे याचा आपण एक आढावा घेणार आहोत. त्याचप्रमाणे हातखंबा तिठा ते बावनदी या मुंबई गोवा हायवेचे काम किती झाले आहे त्याचाही आपण आढावा घेणार आहोत. आता आपण प्रवास करतोय रत्नागिरीपासून जवळच असलेल्या कुवारबाव या परिसरातून. कुवारबावची दोन्ही बाजू आत्ता आपण पाहू शकतो. सर्व इमारती किंवा दुकाने किंवा आस्थापना इथल्या पाडून झालेल्या आहेत आणि रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला आता इथे वेग घेतलेला आहे. रुंदीकरणाची कामं सुरू असल्यामुळे वाहतुकीस थोडे अडथळे निर्माण होत आहेत, परंतु बऱ्यापैकी वाहतूक नियमन करून वाहतुकीची कोंडी होणार नाही याची खबरदारी इथे घेण्यात आलेली आहे. कुवारबावचा हा चढ चढून थोडा आपण पुढे आलो तिथे डाव्या हाताला आहे रत्नागिरीचे रेल्वे स्टेशन. सध्या रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनचे नूतनीकरणाचे कामही जोरात सुरू आहे. रस्त्यावरून जात असताना एक गोष्ट मी अनुभवली की धूळ प्रचंड प्रमाणात इथे उधळत आहे. कारण रस्ते सगळे फोडून झालेले आहेत, त्यामुळे तिथे मातीचे ढिगारे आहेत आणि एखादं मोठं वाहन त्यातनं गेलं की ते धुळीचे लोट उडवत जातं. रस्त्यावर धूळ उडू नये यासाठी टँकरने पाणी मारण्याचे कामही अधेमध्ये होत असते, परंतु आत्ताचे सध्याचे तापमान बघता त्या पाण्याचा किती उपयोग होत असेल याबाबत शंकाच आहे. आत्ता जर बाहेर पाहिले तर 34 डिग्री टेम्परेचर आपल्याला दाखवतो आहे. त्यामुळे पाणी मारल्यानंतर थोड्याच वेळात त्याची वाफ होऊन ते उडून जात असेल आणि माती पुन्हा उधळत असेल. त्यामुळे ह्या रस्त्याची कामं होईपर्यंत मातीला किंवा धुळीला सामोरं जाण्याशिवाय दुसरा काही पर्याय दिसत नाही. रुंदीकरणाची कामे सुरू असताना वास्तविक पाहता जो रस्ता वाहतुकीसाठी आपल्याला उपलब्ध करून दिला आहे तो सुस्थितीत असणे गरजेचे आहे, परंतु आत्तापर्यंत जिथे जिथे मी कामं पाहिली त्या ठिकाणी हा रस्ता फुटलेला, खडबडीत, खड्डे असलेला असाच आहे. याकडे कोणीही संबंधित सरकारी यंत्रणा पण बघत नाही आणि ठेकेदारही बघत नाही, परंतु या सगळ्याचा त्रास वाहनधारकांना मात्र निश्चित होतो आहे. वाहनांचे कुळकुळे होत आहेत आणि चालकांचे किंवा प्रवाशांच्या तब्येतीचीही या ठिकाणी हेळसांड होते. याकडे कोणीच बघत नाही आणि वाहन चालक देखील गपगुमान गाड्या चालवत आहेत. आता आपण प्रवास करतोय खेडशीमधून. खेडशी या ठिकाणी महालक्ष्मीचे स्वयंभू मंदिर आहे. अनेक भाविक या ठिकाणी महालक्ष्मीचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. तसेच याच ठिकाणी आकाशवाणीचे प्रक्षेपण केंद्र देखील आहे. महालक्ष्मी मंदिरापासून थोड्या अंतरावर खेडशी हे गाव लागतं. खेडशी गावची प्रमुख वसाहत या ठिकाणी आहे आणि देवळाजवळ झालेली वसाहत ही कालांतराने नंतर झालेली आहे.
आता आपण हा जो चढ पाहत आहे याला चांदसूर्या पॉईंट म्हणतात. तर हे नाव का पडलं याची मलाही तेवढी माहिती नाही. आपल्याला जर याविषयी काही माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करून निश्चित सांगावी. आता इथे डाव्या हाताला काहीच नाहीये, उजवीकडनं रस्ता तयार होईल. समोर बघा आता डोंगर फोडलाय, या डोंगरातनं सरळ पलीकडे हा मधला जो सगळा वळणांचा रस्ता होता तो आता स्किप केलाय. बऱ्यापैकी सरळ रस्ता आपल्याला मिळतो. मराठीमध्ये आपण म्हणतो ना, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. अनेक ठिकाणी हे अनुभवायला मिळतोय. जुन्या आठवणी या रस्त्यांवरती होत्या. एक ठराविक ठिकाण आलं कशावरून ओळखायचं तर ते पर्टिक्युलर एका गोष्टीवर, कुठलं तरी एखादं झाड असेल, कुठली एखादी असेल, झोपडी असेल, छोटंसं एखादं हॉटेल असेल. समोर येणारी बस आणि ट्रक किती धूळ उडवत आहेत ते आपण इथे पाहू शकता. काही वेळेला असे 3-4 ट्रक किंवा मोठ्या गाड्या एका मागोमाग एक आल्या तर एवढी धूळ उडते की समोरचं काही दिसतच नाही. दिवसाढवळ्या धुक्यातून गेल्याचा अनुभव आपल्याला घेता येतो. आता समोर आपण पाहू शकता हातखंबा तिठा किंवा त्याला जंक्शन असं म्हटलं जातं. येथून उजवीकडे गेलो तर गोवा आणि कोल्हापूरला आपण जाऊ शकतो. आणि आता आपण जातो आहे डावीकडे, जो रस्ता चिपळूण, पनवेल आणि मुंबई या दिशेने जातो. आता आपण याच रस्त्याने बाव नदी या गावापर्यंत जाणार आहोत. बाव नदीपर्यंत रस्त्याची काय कंडिशन आहे याचा एक छोटासा आढावा आपण घेणार आहोत. हातखंबा थिटा ते निवळी फाटा यापर्यंतचा रोड एक बाजू पूर्ण करून घेण्यात आलेली आहे. दुसऱ्या बाजूचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. निवळी ते हातखंबा एवढ्या परिसरामध्ये 4 ते 5 पेट्रोल पंप झालेले आहेत. त्यामुळे ह्या परिसरामध्ये अनेक जण आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल डिझेल भरण्यासाठी थांबतात. आता इथे तुम्ही डाव्या हाताला पाहू शकता रिलायन्सचा पेट्रोल पंप आहे. इथे CNG मिळते किंवा नाही याबाबत मला अजून काही माहिती नाही, परंतु इथून थोडे पुढे गेल्यानंतर डाव्या हातालाच एक पंप आहे ज्या ठिकाणी CNGची उपलब्धता आहे. तर तिथे मी मागेही बोर्ड बघितला होता, आत्ताही जाताना आपण बघूया. बोर्ड असेल याचा अर्थ त्या ठिकाणी CNG मिळतं आहे. हा डाव्या हाताचा जो HP पेट्रोल पंप आहे या ठिकाणी CNGचा बोर्ड आहे. त्यामुळे इथे तुम्हाला CNG भरून घेता येईल. आता आपण प्रवेश करतोय निवळी गावामध्ये. हा जो परिसर याला निवळी तिठा असं म्हणतात. इथून तुम्हाला मुंबईकडे जाता येतं. तसंच थोड्या अंतरावर पुढे डाव्या हाताला गेलात की गणपतीपुळे आणि जयगड या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. हा जो समोर तुम्हाला बोर्ड दिसतोय इथे डाव्या हाताला रस्ता जातो, तिथून तुम्ही गणपतीपुळ्याला जाऊ शकता. इथून गणपतीपुळे साधारण 32 किलोमीटर आहे, तर जयगडचा किल्ला 43 किलोमीटर अंतरावर आहे. असेच आपण समोर गेलो की पहिल्यांदा निवळी घाट लागतो आणि तो घाट उतरून खाली गेलं की मग आपल्याला बाव नदी ह्या ठिकाणी जाता येतं. बाव नदीला ब्रिटिशकालीन पूल आहे, त्या पुलापर्यंत आज आपण जाणार आहोत.
पूर्वी या घाटातून पहाटेच्या वेळी जाताना प्रचंड धुकं लागायचं. धुक्याच्या चादरीतून रस्ता पार करत जायला सुद्धा एक वेगळीच मजा असायची. पावसाळ्यामध्ये या घाटातून दिसणारा निवळीचा धबधबा हे सुद्धा एक आकर्षणाचं केंद्र होतं. अनेक जण कोपऱ्याला गाडी उभी करून त्या धबधब्याचा लांबूनच दर्शन घेत. निवळी गावातून या धबधब्याला जाण्यासाठी वाट आहे. धबधबा फार उंचीवरून कोसळत नसला तरी पाण्याला प्रचंड फोर्स असतो. अनेकांना पाण्यामध्ये उतरण्याचा मोह आवरत नाही, पण तरी सर्वांना एक सूचना आहे की जास्त खोल पाण्यात जाऊ नये. पाण्यामुळे या धबधब्याखाली असलेले दगड शेवाळ धरून बुळबुळीत होतात. अनेक वेळेला पाय घसरून पडायला होऊ शकते आणि यातूनच मग अपघात घडतात. त्यामुळे धबधब्यावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी एक नम्र सूचना आहे, कोणीही जास्त आतपर्यंत जाऊ नये. धबधब्याचा आनंद थोडा बाहेर उभं राहूनच घ्यावा. या घाटातून प्रवास करताना आत्ता सहज टेम्परेचर पाहिलं तर या ठिकाणी आत्ता तो 39 डिग्री टेम्परेचर दाखवतोय. म्हणजे रत्नागिरीपेक्षा जवळजवळ 3 ते 4 डिग्री जास्त. त्यामुळे इथे प्रचंड उन्हाच्या झळा लागत आहेत. समोर आपण पाहू शकता निवळीचा हा डोंगर आता जवळजवळ बऱ्यापैकी फोडण्यात आलेला आहे, कारण याला दुसरा ऑप्शन काही नाही. डोंगर फोडल्याशिवाय रस्ता रुंदीकरण होऊ शकत नाही, कारण दुसऱ्या बाजूला खोलवर पसरलेली दरी आहे. अनेक वर्ष हे काम रखडलेले आहे. अजूनही म्हणावी तेवढी गती इथल्या कामाने घेतलेली दिसत नाही आहे. काही ठिकाणी डोंगर बऱ्यापैकी फोडून तिथे रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे, पण तसं मग बघायला गेलं तर गेल्या काही वर्षांचा जर विचार केला तर तेवढी गती अजून कामाला नाही आहे. आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. या उतारात उजव्या हाताला जर आपण लक्ष टाकलं तर एक छोटंसं रेस्टॉरंट आहे आणि तिथून एक छोटा रस्ता उजवीकडे गेलेला दिसतोय. या रस्त्याने आपण पाली या गावी जाऊ शकता. तसं बघायला गेलं तर हातखंबा टू पाली आणि ह्या ठिकाणाहून पाली अंतरामध्ये फार फरक नाही आहे. निवळीचा घाट संपल्यावर आता आपण पोचलो आहोत बाव नदी या ठिकाणी. बाव नदीला जुना जो पूल आहे हा ब्रिटिशकालीन पूल आहे. आता त्याच्याच डाव्या हाताला नवीन पुलाची बांधणी सुरू आहे. जुन्या पुलाचं एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक वेळेला पावसाळ्यामध्ये जेव्हा नदीला पूर येतो त्यावेळी हा पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि अनेक वेळेला इथली वाहतूक बंद पडलेली आहे. हा पूल ओलांडून पुढे गेलं की डाव्या हाताला मुंबईकडे जाता येतं आणि उजवीकडचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने तुम्ही देवरुख, मार्लेश्वर आणि साखरपा या ठिकाणी जाऊ शकता. हा जो रस्ता आहे हा साखरप्यापर्यंत अतिशय सुंदर स्थितीत असलेला रस्ता आहे. त्यामुळे अनेक जण आज पालीमार्गे साखरपा जाण्याऐवजी या रस्त्यानेच साखरप्याला जातात. पुलाची ड्रोन दृश्य चित्रित करत असताना 41 डिग्री टेम्परेचरमुळे मोबाईल गरम होऊन बंद पडला आणि ड्रोन नेमका कुठे गेला आहे हेच समजेनासे झाले. वरून सूर्याची दाहकता असल्यामुळे वर बघणेही शक्य नव्हते. महत्प्रयासानंतर समजले की ड्रोन नवीन पुलाचे जे पिलर आहे त्यांच्या पाठच्या बाजूला गेलेला आहे. मग त्याला हळूहळू कंट्रोल करून पुन्हा जागेवर आणले. 41 डिग्री टेम्परेचर असल्यामुळे इथे प्रचंड प्रमाणामध्ये ऊन जाणवत होते. मोबाईलही बंद पडला, त्याचबरोबर गोप्रोसुद्धा इथे 2 वेळेला बंद पडला. त्यामुळे गोप्रोची दृश्य इथे मी तुम्हाला दाखवू शकलो नाही आहे. सध्या आपण नदीचे कोरडे ठणठणीत झालेले पात्र बघू शकतो, परंतु पावसाळ्यामध्ये ह्याच ठिकाणी
नदी दुथडा वाहत असते आणि अनेक वेळेला पूरसदृश परिस्थिती या ठिकाणी निर्माण होत असते. पुढील व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणाहून संगमेश्वरपर्यंतचा टप्पा कव्हर करणार आहोत. पुढील व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.